हॅलो फ्रेंड्स, माझ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज जी मी थेरी सांगणार तुम्हाला, कदाचित त्या थेरीमुळे तुम्ही शॉक व्हाल, तुम्हाला शॉक बसणार. एक दिवस मी जेव्हा विकास दिव्यकीर्ती सरांचं व्हिडिओ बघत होते फिलॉसॉफी वरती, तर त्या सरांनी म्हटलं होतं की एका प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत कोणत्याही फिलॉसॉफरनी नाही दिलेलं आहे. ते म्हणजे हे जग कोणी बनवलं, हे जग देवानी बनवलं की हे सेल्फ इव्हॉल्ड आहे. या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत कोणत्या फिलॉसॉफरने ठोसपणाने नाही सांगितलंय एक्झॅक्ट. याच्या मागच्या काही थेरीज आहेत की हे जग म्हणजे देवाने एक दिवस मजेत हे जग बनवलं, किंवा देवाने सोल्सला पनिशमेंटसाठी त्या पनिशमेंट द्यायची, त्यासाठी हे जग बनवलं, त्यांना ॲज अ पनिशमेंट म्हणून. तर माझ्या म्हणण्यानुसार मी ह्या थेरीज नाही मानत, कारण की या थेरीजला तुम्ही काउंटर प्रश्न करत गेले तर मग कुठेतरी ह्या थेरीज फेल होताना दिसतात. ह्या थेरीज तशा काम नाही करत. त्यानंतर मग मी खूप विचार केला की खरंच देवाने हे जग का बनवलं असेल, काय हेतू आहे या मागचा, काय पर्पज आहे. खरंच एक दिवस देवाला वाटलं की मजेत आपण हे जग बनवूया, किंवा ॲज अ एंटरटेनमेंट बनवूया, किंवा खरंच असं आहे का की सोल्सला पनिशमेंट म्हणूनच हे जग बनवायचं. तर तसं काही नाही, तसं नाही वाटत मला. बघा, हे जे काही युनिवर्स चालत आलेलं आहे ॲज अ बिलियन्स ऑफ इयर्स पासनं, मला असं वाटतं की त्यामागे एक डिवाइन फोर्स काम करतो. जो डिवाइन फोर्स अनंत आहे, अनंत काळापासून एक्झिस्टन्स मध्ये आहे. आणि हा डिवाइन फोर्स अनंत काळापासून एक्झिस्टन्स मध्ये असल्यामुळे हे जग बनणं एका दिवसाचं काम नाही आहे. हे जग बनण्याचं कारण एका दिवसात बनवणं हे म्हणजे हे त्याचं कारण नाही असू शकत. अनंत काळापासून एक डिवाइन फोर्स एक्झिस्टन्स असल्यामुळे मला असं वाटतं की हे जग त्या अनंत काळाच्या प्रोसेस सुरू असल्यामुळे हे जग सेल्फ इव्हॉल्ड फ्रॉम दॅट डिवाइन फोर्स आहे. त्या डिवाइन फोर्स मधनं सेल्फ इव्हॉल्व झालेला आहे. आणि जे काही आज आपण बघतो या दुनियेत, ते बाय प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे एक गोष्ट तयार झाली, कुठली गोष्ट आपण जेव्हा मॅन्युफॅक्चर करतो त्यामध्ये बाय प्रोडक्ट्स निघतात. तसंच या युनिवर्समध्ये जे काही क्रिएशन होतं त्या क्रिएशनमध्ये बाय प्रोडक्ट्स निघतात. तसंच हे पूर्ण एक्झिस्टन्सच प्रोडक्ट्स अँड बाय प्रोडक्ट्स असं आहे. आणि सेल्फ इव्हॉल्ड आहे, म्हणजे सतत चालू सेल्फ इव्हॉल्ड होत राहतं, सेल्फ डिस्ट्रक्शन होत राहतं आणि सेल्फ क्रिएशन होत जातं यामध्ये असं. आणि जो डिवाइन फोर्स आहे तो असा डिवाइन फोर्स नाही आहे की ह्युमन बिंग सारखा, की लेट्स सिट फॉर वन डे अँड लेट क्रिएट द वर्ल्ड अँड लेट स्टार्ट मेकिंग समथिंग न्यू, असं नाही आहे. ह्युमन बिंग सारखा नाही वर्क करत हा डिवाइन फोर्स. हा डिवाइन फोर्स म्हणजे, डिवाइन म्हणजे काय आहे? डिवाइन म्हणजे जे अनंत काळापासून एक एनर्जी चालत आलेली आहे आणि इट डझंट हॅव एनी फॉर्म. त्याला कुठला फॉर्म नाहीये. अर्थ हा वेगळ्या हेतूने निघतो, हा तसा नाही निघत. जर असं असतं तर हिटलरने 60 लाख ज्यूइश पीपलला म्हणजे मारून टाकलं. मग जर देव सर्व व्यापी आहे, देवाला सर्व कळतं, तर मग त्यावेळेस भगवद्गीतेनुसार त्यावेळेस हिटलरला पनिश करायला देव का आला नाही? का देवाने जन्म घेतला नाही, किंवा का त्याला पनिश केलं नाही? तर हे जे प्रश्न उठतात ना, या प्रश्नाचे उत्तर देणं या थेरीजनुसार खूप कठीण होऊन जातं. आणि कितीतरी अन्याय या जगात होतात. मग त्यावेळेस जर देवाने हे जग बनवलं तर मग देवाला हे अन्याय दिसत नाही का? किती सोल्स
किती सोल्सला त्रास होतो, किती म्हणजे या जगात किती क्राईम्स होतात, अत्यंत घाण प्रकाराचे क्राईम्स होतात. मग तेव्हा कुठे आहे देव? मग तेव्हा देवाला दिसत नाही का? मग देवाने हे जर बनवलं आहे तर मग ते नेगेटिव्ह का बनवलंय? त्यात सर्व पॉझिटिव्ह का नाही बनवलं? मग मग आणि ही पण थेरी मला चुकीची वाटतं की पॉझिटिव्हचा जे महत्व करण्यासाठी नेगेटिव्ह असायलाच हवं. हे सर्व ह्युमन माइंडने क्रिएट केलेल्या वेगवेगळ्या थेरीज आहेत. हे मग असं असतं की व्हाईट कलर दिसण्यासाठी ब्लॅक असायलाच हवा. राहतं त्यात बाय प्रोडक्ट्स तयार होत राहतात आणि माइंड पण हा ह्युमन बिंगचा एक बाय प्रोडक्ट आहे, ज्यामुळे यात नेगेटिव्हिटी किंवा इतर ज्या गोष्टी नको असायला हव्या त्या गोष्टी पण येतात. ह्या पण त्याचा एक बाय प्रोडक्ट आहे. म्हणजे जसं एक पॉझिटिव्ह डिवाइन पॉवरसाठी नथिंग इज नेगेटिव्ह अँड नथिंग इज पॉझिटिव्ह. हे तर आपण बनवलेलं आहे. पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, गुड, बॅड हे तर आपण बनवलेलं आहे. डिवाइन पॉवरसाठी इज जस्ट क्रिएशन. एक अनंत काळापासून शक्ती चालत आलेली आहे. त्यामध्ये युनिव्हर्सल जे मॅटर एक्झिस्टन्स आहे दॅट is being created and being destroyed. It is working under the same universal law and everyone has to go through this law. It's not like negative, positive. Everyone will get paid equally by this law. त्याचा अर्थ असा होतो. आणि हे नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह, अन्याय वगैरे हे आपण एका ह्युमन पर्स्पेक्टिव्हने विचार करतो. डीप सी मध्ये जे क्रिएचर्स आहे, आपण डीप सी क्रिएचर्स झाले किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम झाले किंवा इवन वी कॅन काउंट एज स्पर्म एज अ मायक्रो ऑर्गॅनिझम. देर आर मिलियन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, मिलियन्स ऑफ डीप सी क्रिएचर्स विच आर not being discovered till 8. असं म्हटलं जातं की 80 ते 90% डीपसी क्रिएचर्स अजून डिस्कवर्ड नाही झाले. मग त्या क्रिएचर्स बद्दल काय? ते तर अनंत, म्हणजे त्यांना तर नेगेटिव्ह, बॅड, इवन दे डोंट नो सन एक्झिस्ट ऑर नॉट बिकॉज दे आर लिव्हिंग. डीपसी क्रिएचर्स आर लिव्हिंग बिनीथ द ओशियन वेअर सनलाइट डझंट रीच. तर त्यांना तर दे डोंट इवन नो व्हॉट सन इज, व्हॉट लाईट इज. मग अशा क्रिएचर्सचं काय? मायक्रो ऑर्गॅनिझमचं काय? तर हे जे मग आपण फक्त ह्या ज्या थेरीज बनवल्या आहेत त्या ह्युमन पर्स्पेक्टिव्हने बनवलेल्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही एका लार्ज स्केलला विचार करता तेव्हा तुम्हाला कळतं की एक्झिस्टन्सचा रिअल मिनिंग काय असतं, या वर्ल्डचा एक्झिस्टन्सचं रिअल कारण काय आहे. देव म्हणजे तेच आहे. देव म्हणजे काही एक बॉडी नाही आहे. देव म्हणजे जर बॉडी असती तर ह्युमन बॉडीला जर आपण देव मानतो तर मिलियन्स ऑफ क्रिएचर्स सोबत तर अन्याय होत आहे ना. ते कसं काय परसिव्ह करणार एका ह्युमन बॉडीला देव म्हणून? मग आपण जे डिवाइन पॉवर आहे ती समथिंग वेगळी आहे. आणि हे क्रिएशन का एक्झिस्टन्स मध्ये आलं ते त्या डिवाइन पॉवर मुळेच एक्झिस्टन्स. इवन नॉन लिव्हिंग थिंग्सला जे गाईड करतं त्यामध्ये पण एक डिवाइन पॉवर आहे. त्या पॉवरला म्हटलेलं आहे गॉड, त्या पॉवरला म्हटलेलं आहे देव. आणि जेव्हा तुम्ही एवढ्या सोप्या लेवलला देवाला समजता तेव्हा तुम्हाला कळतं की एक्झिस्टन्सचं रिअल मिनिंग काय आहे. मग तुमचे हे प्रश्न तुम्हाला पडत नाही की मग अन्याय का, मग हे का, मग ते का? कारण की एव्हरीथिंग इज वर्किंग अंडर द युनिव्हर्सल फोर्स. एक डिवाइन पॉवरच्या अंडर
सगळं वर्क करत आहे आणि त्यानुसार ते सेल्फ इव्हॉल्ड अँड सेल्फ डिस्ट्रक्शन किंवा सेल्फ पेरिशेबल, सेल्फ क्रिएशन, सेल्फ, ह्या ज्या थेरीज आपण बघतो, ह्या थेरी फक्त ह्युमन माइंडने क्रिएट केलेल्या आहे. लेस जे खालचे क्रिएचर्स आहेत त्यांचं काय? मग काय त्यांच्यासाठी ह्युमन माइंडने क्रिएट केलेल्या थेरीजवर हे युनिव्हर्सल लॉ चालणार नाही. दे आर वर्किंग अंडर द रिदम ऑफ दॅट डिवाइन पॉवर. हे एक चांगली पॉवर आहे आपल्याकडे की आपल्याला कळतं की आपल्याला आपला पर्पज काय आहे. ह्युमन बिंगचा माइंड का बरं एवढं हे आहे? कारण की याला माहिती आहे आपला पर्पज आहे की वी शुड आपल्याला एक दिवस त्या डिवाइन पॉवर सोबत मर्ज व्हायचं आहे. पण कुठेतरी काय सर्वच ह्युमन बिंग्स तो पर्पज फुलफिल करतात? नाही. काही फक्त हातावर मोजण्या इतके असणार. प्रत्येक लाईफ स्पॅन मध्ये हातावर मोजण्या इतके ह्युमन बिंग्स असणार जे मोक्ष किंवा परमार्थ किंवा एनलायटनच्या लेवलवर जातात. मिलियन्स ऑफ सोल्स आर ट्रॅप्ड इन दिस युनिवर्स. मग जर हे ज्या थेरीज आपण क्रिएट केल्या त्या थेरीज जर खरंच जर त्यामध्ये तथ्य असतं तर मग मिलियन्स ऑफ सोल्स का बरं ट्रॅप्ड आहे? मग एक असा मार्ग का बरं नाही त्यामध्ये की मिलियन्स ऑफ सोल्स ॲट अ टाइम मोक्षाला प्राप्त होतील, ॲट अ टाइम त्यांना एनलायटनमेंट मिळणार? का बरं असं नाही? मग ह्या थेरीज मग कुठेतरी वर्क करताना नाही दिसत. मग हे युनिव्हर्सल लॉज आहे की इथे मिलियन्स ऑफ सोल ट्रॅप्ड असणं तो याचा भाग आहे. आणि आपण फक्त एका पृथ्वीची गोष्ट करत आहे. सायंटिस्ट असं म्हणतात की देअर आर मिलियन्स अँड बिलियन्स ऑफ गॅलेक्सीज. सो डोंट यू थिंक दॅट देअर मस्ट बी in that galaxy there must be some planet like earth where maybe human beings are there, or human beings तरी माकडापासून इव्हॉल्व झाल्या. दुसऱ्या प्लॅनेटवर कदाचित असं असेल की एक दुसरी स्पेशीज इव्हॉल्व झाली एवढ्या हायर कॉन्शियस लेवलला आणि दॅट स्पेशीज इज इक्वल टू ह्युमन इंटलेक्च्युअल. जे पृथ्वीवर ह्युमनचं इंटलेक्च्युअल आहे, कदाचित असा प्लॅनेट असू शकतो दुसऱ्या गॅलेक्सीमध्ये जिथे एक दुसरी स्पेशीज इव्हॉल्व झाली ह्युमन लेवलच्या इंटलेक्च्युअलला. मग त्यांची थेरीज काय असणार? मग ते गॉडला कोणत्या याच्यात बघणार? मग ते गॉडला काय ह्युमन बॉडीमध्ये बघणार? शक्यच नाही. त्यांची गॉडची थेरी तर डिफरंट असणार. इवन अर्थवरच्या स्पीशीजसाठी त्यांना कॉन्शियस लेवल नाही आहे म्हणून ठीक आहे, आपण हे मानतो की त्यांना कॉन्शियस लेवल नाही आहे ह्युमन बिंग सारखा. पण काय मग त्यांच्यासाठी गॉड ही ह्युमनच्या बॉडीमध्ये असणं जस्टिस करण्यासारखं आहे? ते नाही. कसं काय जस्टिस होऊ शकतं एवढ्या मिलियन्स ऑफ स्पीशीजसाठी? So every species, every matter in this is working under the divine force, and that species or that matters is being created and being destroyed, then again being created, again being destroyed. आणि ही प्रोसेस अनंत काळापासून चालत आलेली आहे आणि ही अनंत काळापासून चालत राहणार. अँड इट इज बिंग लाईक लूप. हे एका लूप सारखं आहे आणि या लूपला काय ड्राईव्ह करत आहे? या लूपला ड्राईव्ह करत आहे एक डिवाइन फोर्स. अँड दॅट फोर्स इज नॉट इन द पर्स्पेक्टिव्ह, दॅट फोर्स इज नॉट ॲज व्हॉट ह्युमन बिंग्स थिंक. दॅट फोर्स इज डिफरंट. मेबी इट इज नथिंग, or maybe it is other than nothing, but it is not something we are thinking now. आता आपण जे विचार करतो देवाला, ज्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये आपण त्याला टाय केलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे, तोच पर्स्पेक्टिव्ह नाही आहे. म्हणून हे जग का क्रिएट झालं किंवा या जगाचा काय पर्पज आहे ते आपण या ह्युमन माइंडने समजणं
अतिशय कॉम्प्लिकेट आहे, कारण की हा ह्युमन माइंड आपल्याला इल्युजन मध्ये टाकतो. आपल्याला गुड बॅड, आपल्याला ब्लॅक व्हाईट या कन्फ्युजन मध्ये टाकतो. पण डिवाइन पॉवर इज नॉट नायदर बॅड नायदर गुड, इट्स नायदर what we say, neither negative neither positive, it is just a power. तर आजच्यासाठी इतकंच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. थँक्यू.